मोठी पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे आणि या लढतीत सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी आता रोहित पवार देखील मैदानात उतरले आहेत। आज त्यांनी काटेवाडीमध्ये पहिली प्रचार सभा घेतली। त्याचबरोबर त्यांनी माध्यमांशी संवाद देखील साधलाय। पाहूया रोहित पवार नेमकं काय म्हणाले। एकतर आदरणीय अजितदादांचं काम हे किती मोठं होतं हे सर्वच महाराष्ट्रातल्या लोकांना त्या ठिकाणी माहीत आहे। पण ज्या भूमीने आणि ज्या लोकांनी त्यांना पाठबळ दिलं, मताधिक्य दिलं, त्या बारामतीकरांना तर दादांचा स्वभाव, त्यांचं कार्य, त्यांचं काम, त्यांचा संपर्क, काय पद्धतीने ते बारामतीकरांवर दादा प्रेम करायचे या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी माहीत आहे। दुर्दैव असं की पोटनिवडणूक ही जी बारामतीमध्ये त्या ठिकाणी होत आहे ते दादा गेल्यानंतर ती खरं तर इथं होत आहे। काकी उभ्या आहेत, इथं येऊन लोकांना भेटून चर्चा करून फक्त मी विनंती करत आहे की मतदान होत असताना 100% मतदान प्रत्येक गावातून हे अजितदादांच्या कार्याकडे बघून सुनेत्रा काकींना त्या ठिकाणी व्हावं याच्यासाठी खरं तर येऊन लोकांशी मी संवाद साधत आहे। कारण का बारामतीकरांना तुम्ही आदेश देऊ शकत नाही, बारामतीकरांना तुम्ही विनंती करू शकता। कारण इथे असणारे लोक हे फार हुशार आहेत आणि पवार परिवारावर इथं असणाऱ्या लोकांचं प्रेम आहे। त्यामुळे इथे येऊन त्यांना मी विनंती केलेली आहे। खरं तर आज सकाळी कनेरीला जाऊन पवित्र हनुमान रायांचं त्या ठिकाणी दर्शन घेतलं आणि ते दर्शन झाल्यानंतर इथं काटेवाडीला येऊन लोकांशी संवाद त्या ठिकाणी साधलेला आहे। सर्व पक्षाचे लोक, पदाधिकारी खरं तर इथं आलेले आहेत। काल संध्याकाळी हा दौरा तिथं ठरला, पण हा प्रचार दौरा नसून लोकांचा संवादाचा कार्यक्रम आहे असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल। आणि इथं लोकांशी संवाद साधून पुढच्या गावासाठी त्या ठिकाणी मी आता जात आहे। असताना मी रोहित पवार म्हणून आणि अजितदादांचा पुतण्या म्हणून आणि दादांचा कार्यकर्ता म्हणून प्रचारामध्ये आलेलो आहे। पूर्वीच्या निवडणुका जर आपण बघितल्या तर लोकांना सुद्धा माहिती आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी बघितलेलं आहे। पवार साहेबांची निवडणूक असो, अजित काकांची असो, नाहीतर आत्यांची असो, प्रत्येक निवडणुकीला परिवार म्हणून आम्ही सर्वजण एकत्रित त्या ठिकाणी फिरत होतो। कुणी द्राय भाग घ्यायचं, कुणी शहर घ्यायचं, कुणी इतर राहिलेला भाग त्या ठिकाणी घ्यायचं, लोकांशी बोलायचं, महिलांचे काही कार्यक्रम नाहीतर भेटी काही लोक घ्यायचे। त्यामुळे ते जे वातावरण होतं, तो जो काळ होता, हा संयुक्तित पवार परिवारासाठी अतिशय महत्वाचा आणि चांगला काळ त्या ठिकाणी होता। पण नंतर ज्या गोष्टी झाल्या त्या झाल्या आणि आज दुर्दैव असं आहे की पोटनिवडणुकीमध्ये ते सुद्धा दादा गेल्यानंतर इतर निवडणुकीच्या प्रचारासाठी यावं लागतंय। हे खरं तर मनाला लागणारं, दुःख देणारं असलं तरी दादांकडे बघून या इलेक्शनमध्ये आजपर्यंत कोणालाच एवढी लीड मिळाली नाही, तेवढी लीड ही त्यांच्या पक्षाला इथून कशी मिळेल यासाठी प्रत्येक व्यक्ती आपापल्या लेवलला त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे।